सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महिनाभरापासून फरार असलेल्या खुनातील 4 आरोपींना इंद्रनगर पोलिसांनी गुजरात व नाशिक शहरातून ताब्यात घेतले। आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल पंपाजवळील कॅफेमध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता। त्यातील फरार असलेला हाशिम रजाउल्ला वारसी, रविनाथ उर्फ दुर्लभ मिरहू यादव, साजिद रजाउल्ला वारसी व अरशद शेख अशांना गुजरात राज्य व नाशिक शहरातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत कारतूस, एक मोठा सुरा, बनावट आधार कार्ड इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, इंदिरानगर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार अमजद पटेल, पोलीस हवालदार पवन परदेशी, सागर परदेशी, योगेश जाधव, अमोल कोथमिरे, प्रमोद कासुदे, मुजाहिद सय्यद आणि चंद्रकांत पाटील अशांनी यशस्वीरित्या राबविली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत शेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशिद हारून खान याचा दिनांक 25 सप्टेंबर रोजी खून झालेला होता। सदर खुनात एकूण आतापर्यंत 17 आरोपी निष्पन्न झालेले असून 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 6 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून 2 अजून पाहिजे आरोपी आहेत। नमूद गुन्ह्यात आता 4 आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे। नमूद आरोपिताकडून एक पिस्टल, एक मोठा सुरा, 4 जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत। त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे। यातील पाहिजे आरोपितांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत।